हॅलो अँड वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी ह्या टॉपिकवरती डिस्कशन करणार आहोत. तर एक्झॅक्टली कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितला. ठीक आहे, न्यू आपण जो काढतोय त्याला. तर जर आपण कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटीला डिस्कस केला तर कोइफिशियंट ऑफ द वेस्कॉसिटी हा स्ट्रीमलाईन फ्लोसाठी न्यूटन यांनी एक लॉ डिस्कस केला होता. दॅट लॉ इज नोन ॲज अन न्यूटन्स लॉ ऑफ वेस्कॉसिटी फॉर अ स्ट्रीमलाइन फ्लो. पण हा जो न्यूटन्स लॉ ऑफ वेस्कॉसिटी होता, दॅट इज वेस्कस फोर्स. कुठला फोर्स? वेस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ एरिया ऑफ द लेयर अँड अ वेलॉसिटी ग्रेडियंट होता. काय होता? दॅट इज प्रोडक्ट ऑफ वेस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एरिया ऑफ लेयर इंटू वेलॉसिटी ग्रेडियंट dv बाय dx. हे दोघं आपण dv बाय dx कालच्या लेक्चरमध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. मग जर मी इथून हा जो प्रोपोर्शनॅलिटी साइन आहे याच्या जागेवरती प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटला यूज केला, एफ इज इक्वल्स टू न्यू, दॅट इज नोन ॲज अन कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी. कुठला आहे? कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी. मग एफ जो वेस्कस फोर्स आहे इक्वल्स टू एन इंटू ए इंटू dv बाय dx आपल्याकडे होऊन जाईल. मग याच्यामधून जर तुम्ही कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी काढतायत ना, ठीक आहे, तर कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटीसाठी हा काय होऊन जाईल? एरिया डिवाइड होऊन जाईल. dv बाय dx पण काय होऊन जाईल? डिवाइड होऊन जाईल. सो यू कॅन गेट दॅट एफ कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी इक्वल्स टू एफ अपॉन ए इंटू dv बाय dx होऊन जाईल. तर फायनली वी कॅन गेट हिअर अ डेफिनेशन, दॅट इज कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी, the viscous force per unit area per unit velocity gradient काय असेल? दॅट इज नोन ॲज अन कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटी आपल्याकडे येऊन जाईल. सो हिअर दॅट जर याचा SI युनिटचा विचार केला कोइफिशियंट ऑफ वेस्कॉसिटीचा, तर तो न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे. पण जर तुम्ही वेस्कॉसिटीचा CGS युनिटचा विचार केला तर तो येतो पॉईज, तुमच्या पुस्तकात लिहिलेला आहे. अँड याचं जे SI युनिट आहे वेस्कॉसिटीचं, ठीक आहे ना, तर वेस्कॉसिटीचं SI युनिट असतं पास्कल पर सेकंड, अदरवाईज 10 पर सेंटीमीटर स्क्वेअर पर सेकंड असतो. पण पॉईजचा जर विचार केला आपण, म्हणजे CGS युनिटचा जर तुम्ही विचार केला पॉईजचा, तर तो असतो ग्रॅम पर सेंटीमीटर सेकंड और 10 सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर आपल्याकडे हा इथे येऊन जातो. सो बेसिकली यू कॅन गेट दॅट SI अँड CGS युनिट्स हिअर. पण त्यानंतरचा त्याने एक डिफरंट टॉपिक तुमच्याकडे डिस्कस केला होता, मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ वेस्कॉसिटी नाही, सॉरी टू से दिस, की अ मायक्रोस्कोपिक व्ह्यू ऑफ वेस्कॉसिटी एक्झॅक्टली काय आहे, की वेस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड कॅन बी एक्सप्लेन. कसं एक्सप्लेन केलंय? ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर मोशन. मॉलिक्युलच्या मोशनवरून यांनी काय केलंय? एक्सप्लेन केलंय. म्हणजे बेसिकली तुम्हाला चांगलं माहिती आहे की मॉलिक्युल्स काय असतील? हे मोशनमध्ये असतील, ठीक आहे, मूव्ह करते. यांनी एक एक्सपेरिमेंट तुम्हाला इथे दिला होता, त्याला आपण ट्राय अंडरस्टँड करू. इथे जर तुम्ही बघितलं तर ही तुम्हाला एक डायग्राम दिसते. ही थोडीशी मी वेगळी काढली, का बरं सांगतो? ही जी प्लेट आहे ना आपली वाय, ही प्लेट आहे ना मूव्ह करते, ठीक आहे, वेलॉसिटी V0 ने ही प्लेट मूव्ह करते, म्हणून मी थोडासा त्याला पुढे दाखवलेलं आहे. पण इथे ही जी प्लेट आहे एक्स प्लेट ही फिक्स आहे, ठीक आहे. पण तुमच्या पुस्तकामध्ये त्यांनी एकाच लेअरमध्ये तुम्हाला हे दोघं दाखवले असतील, ठीक आहे. मी थोडंसं इथे वेगळं काढलेलं आहे, म्हणून त्याच्यासाठी आपण त्याला अंडरस्टँड करून घेऊ, बरोबर. मग बघू जरा की ह्याच्यावरती नेमकं यांनी काय म्हटलेलं आहे, की काय होतं आहे मॉलिक्युलर थिअरीमध्ये, आणि मॉलिक्युलर थिअरीच्या बेसिसमध्ये यांनी वेस्कॉसिटी ऑफ द फ्लुइड कसं एक्सप्लेन केलेलं आहे. बघा, यांनी कन्सिडर केलं आहे लॅमिनार फ्लो. कोणाच्या मध्ये? एक्स आणि वाय प्लेटच्या मध्ये. दोन प्लेट्स आहेत, एक प्लेट आहे वाय प्लेट, दुसरी प्लेट आहे एक्स. यांच्यामध्ये लॅमिनार फ्लो होतोय, ठीक आहे. 3 प्लेट्स आहेत, 3 लेयर्स आहेत, पहिली, दुसरी आणि ही तिसरी लेअर. हे तिघं काय आहेत? लॅमिनार फ्लो आहे एक्स आणि वायच्या मध्ये. आणि त्या एक्स आणि वाय मध्ये एक्स ही प्लेट स्टेशनरी आहे, पण वाय काय करते? मूव्ह करते. कुठल्या वेलॉसिटीने? V0 ने ही मूव्ह करते. म्हणजे ही प्लेट जागेवर फिक्स आहे एक्सची, पण ही काय करणार आहे? मूव्ह करणार आहे, ठीक आहे. पण त्याची वेलॉसिटी किती असेल? V0 ही त्याची वेलॉसिटी असेल वाय प्लेटची. मग जर तिथे लेयर कन्सिडर केलं यांच्यामध्ये, काय कन्सिडर अ लॅमिनार फ्लो बिटवीन द प्लेट्स एक्स अँड वायच्या मध्ये. कुठल्या लेयर्स आहेत? A B C, ह्या तिघ लेयर्स आहेत, आणि प्रत्येकाची वेलॉसिटी मूव्ह करतायत. वेलॉसिटीने काय? V मायनस dv, V अँड V प्लस dv ने. तुम्ही ही डायग्राम नीट बघितली
तर याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत, ए लेयर, बी लेयर आणि सी लेयर. ए लेयर ही व्ही मायनस डी व्ही ह्या वेलॉसिटीने मूव्ह करते, बी लेयर ही व्ही वेलॉसिटीने मूव्ह करते आणि सी लेयर ही व्ही प्लस डी व्हीने काय करते, मूव्ह करते. बरोबर, यांच्यामध्ये मुवमेंट आहे प्रत्येक लेयर्समध्ये. तर जर तिघं लेयर्समध्ये मुवमेंट असेल तर त्यानंतर जी कन्सिडरेशन आहे त्याच्या ॲडजसंट लेयर बी आणि सीचं कन्सिडरेशन आपण इथे करून घेऊ. म्हणजे लेयर बी आणि लेयर सी ह्या दोघं लेयरचा इथे विचार केला गेला आहे. ठीक आहे, तर लेयर बी ची वेलॉसिटी व्ही आहे, लेयर सी ची वेलॉसिटी व्ही प्लस डी व्ही आहे. ह्यांचा जर तुम्ही विचार करताय तर जो वेलॉसिटी आहे ना फ्लुइडची, पूर्ण फ्लुइडची वेलॉसिटी, द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड equals to mean velocity of the molecules contained, the mean velocity of the molecule contained in the layers. ठीक आहे ना, म्हणजे ही वेलॉसिटी काय असेल, फ्लुइडची वेलॉसिटी सांगतो मी इथं. बघा आता हे फ्लुइड इथून वाहत असेल ना पुढे, तर ह्या फ्लुइडमध्ये तुम्हाला माहिती आहे की वॉटरचे मॉलिक्यूल, जर वॉटर वाहत असेल लिक्विड, ठीक आहे, तर वॉटर वाहत असेल तर ह्या वॉटरचे मॉलिक्यूल्स असतील. ठीक आहे ना, आणि प्रत्येक मॉलिक्यूल वाहत असेल, फ्लो होत असेल, म्हणजे तुम्हाला लेयर दिसते, पण ॲक्च्युली कुठले आहेत मॉलिक्यूल्स काय करतात, फ्लो करतात. बरोबर, काय करतात, मॉलिक्यूल्स फ्लो करतात. तिघं केसमध्ये मॉलिक्यूल्स फ्लो करतात. ठीक आहे, तिसऱ्या लेअरमध्ये पण काय करतील, मॉलिक्यूल्स फ्लो करतील. मग या सगळ्यांची जर मीन वेलॉसिटी मी काढली, ठीक आहे, सगळ्यांची काय मीन वेलॉसिटी जर मी काढून घेतली, ठीक आहे ना, मीन काढतात ना तुम्ही, ठीक आहे, ॲव्हरेज, मीन, ठीक आहे ना, त्यांची जर तुम्ही मीन काढली तर मीन जी काही येणार आहे ही मीन कशी येईल तुमची, ही इक्वल असेल फ्लुइडच्या वेलॉसिटी एवढी. म्हणजे पूर्ण फ्लुइडची जी वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी काय असेल, मीन ऑफ एन मॉलिक्यूल्स, दॅट मीन वेलॉसिटी ऑफ द मॉलिक्यूल्स कंटेनिंग इन द लेयर. लेयरमध्ये जेवढे मॉलिक्यूल्स असतील त्यांची वेलॉसिटी एकत्र करून जी काही मीन येईल ती काय असेल आपली, इट इज द वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड असेल. पूर्ण वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड जर आपण घेतलं, द मीन वेलॉसिटी ऑफ द मॉलिक्यूल इन द लेयर बी, ठीक आहे ना, तर मीन वेलॉसिटी काय, मॉलिक्यूल्स कुठे, बी मध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत, बी लेअरमध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत ती काय व्ही आहे, आणि मॉलिक्यूल सी हॅव अ स्लाइटली ग्रेटर मीन वेलॉसिटी व्ही प्लस डी व्ही. म्हणजे बघा की बी लेअरमध्ये जे मॉलिक्यूल्स आहेत त्यांची मीन वेलॉसिटी आहे व्ही आणि सी मध्ये थोडीशी जास्त असेल. ठीक आहे, व्ही प्लस डी व्ही. ठीक आहे, सांगतो का बरं. इथे जी वेलॉसिटी आपण म्हणतोय काय की द मीन वेलॉसिटी ऑफ द मॉलिक्यूल इन द लेयर बी इज काय व्ही आहे. ठीक आहे, मीन वेलॉसिटी म्हणतोय, मीन वेलॉसिटी कोणाचा, मॉलिक्यूल्सचं, कुठे बी लेअरमध्ये काय आहे व्ही आहे आणि सी लेअरमध्ये किती आहे व्ही प्लस डी व्ही आहे मीन वेलॉसिटी. सो ईच मॉलिक्यूल, आता जर तुम्ही इथे मॉलिक्यूल म्हणतायत ना, इथे मॉलिक्यूल्स जर असतील, सपोज दॅट आय कन्सिडर दॅट देअर इज अ मॉलिक्यूल्स, तर हे मॉलिक्यूल्स काय सरळच निघत जातील का, नाही ना, प्रत्येकामध्ये काय असेल, एक इकडे जाईल, एक इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो, इकडे जाऊ शकतो. म्हणजे प्रत्येक काय करेल, प्रत्येक मॉलिक्यूल एक रॅन्डम मोशन दाखवेल ना. सगळ्यांची मोशन सारखी असेल का, सरळच, एकमेकांमध्ये कोलाइड पण होऊन जातील कधी कधी ना. तर म्हणून काय की मॉलिक्यूल जर लेअर सी और बी मध्ये असतील तर हे मॉलिक्यूल सरळच जातील असं नाहीये. म्हणून काय ईच मॉलिक्यूल पॉझेसेस अ रॅन्डम वेलॉसिटी, काय दाखवतील, रॅन्डम वेलॉसिटी दाखवतील. आणि त्यांची जी मॅग्निट्यूड असेल इज युजली काय असेल, युजली लार्जर दॅन दॅट ऑफ द मीन वेलॉसिटी. म्हणजे त्यांची वेलॉसिटी, जे मॉलिक्यूल्स रॅन्डमली मूव्ह करतात, रॅन्डम वेलॉसिटी जी आहे त्यांची विल बी ग्रेटर दॅन और लार्जर दॅन द मीन वेलॉसिटी पेक्षा काय असेल, जास्त असेल त्यांची वेलॉसिटी. म्हणजे इनिशियल एक मॉलिक्यूलची जी रॅन्डम मोशनची जी रॅन्डम वेलॉसिटी त्याची मॅग्निट्यूड जी काय असेल ती काय जास्त आहे ॲज कम्पेअर टू मीन वेलॉसिटी. सो हेअर द रिझल्ट काय आहे, द मॉलिक्यूल्स आर कंटिन्युअसली काय करतील, ट्रान्सफर इन लार्जर नंबर बिटवीन द टू लेयर्स. म्हणजे जर हा मॉलिक्यूल रॅन्डम वेलॉसिटी दाखवत असेल आणि ती रॅन्डम वेलॉसिटी मीन वेलॉसिटीपेक्षा जर जास्त असेल तर हा मॉलिक्यूल काय होऊन जाईल, इथे जम्प करून दुसऱ्या लेअरमध्ये, आणि हा परत सांगता येत नाही की तिसऱ्या लेअरमध्ये जम्प करून देईल, किंवा इकडचा मॉलिक्यूल इथे जम्प करण्याचा प्रयत्न करेल. पण जर याची वेलॉसिटी जास्त असेल तर हा बेसिकली इकडे जाण्याचा प्रयत्न करणार नाही, पण इकडचा नक्की खाली येईल. ठीक आहे, इथला मॉलिक्यूल खाली येऊ शकतो, या लेअर मधला मॉलिक्यूल खाली येऊ शकतो. म्हणजे प्रत्येक मॉलिक्यूल काय करेल, जम्प करेल डिफरंट लेअर मध्ये. सो ईच मॉलिक्यूल possesses a random velocity whose magnitude is usually larger than that of the mean velocity. As a result, the molecule can continuously transfer in the larger number in between the two layers. दोन लेअरच्या मध्ये ते काय होत जातील, ट्रान्सफर होत जातील. असे ट्रान्सफॉर्मेशन जे होत आहे ऑन द ॲव्हरेज
द मॉलिक्यूल पासिंग फ्रॉम लेयर सी टू लेयर बी. बघा बरं दिसतंय का. जर हा मॉलिक्यूल इथे असेल तर हा मॉलिक्यूल सी लेअर मधला मॉलिक्यूल बी लेअर मध्ये ट्रान्सफर होऊन जाईल, पास होऊन जाईल. ठीक आहे. तर हा सी लेअरचा मॉलिक्यूल जो बी मध्ये पास होतोय सो विल मूविंग टू फास्ट. ठीक आहे. फॉर देअर न्यू लेअर बाय अन अमाऊंट dv. कुठल्या वेलोसिटीने, dv वेलोसिटीने तो मूव्ह करेल अँड विल स्लो डाऊन. ॲज अ रिझल्ट द कोलिजन विल बी मॉलिक्यूल इन द लेअर बी. म्हणजे बघा की हा जर मॉलिक्यूल आहे, आता हा खूप काय की ही प्लेट मूव्ह करते ना, तर ह्या लेअरमध्ये वेलॉसिटी खूप जास्त आहे ह्याच्यापेक्षा. तर इथे जर फास्टर हा मॉलिक्यूल खूप फास्ट आहे, टू फास्टली मूव्ह करून देईल बी लेअरमध्ये. बी लेअरमध्ये मूव्ह करताना बघा तेव्हा तो बी लेअरमध्ये मूव्ह करतोय ना इथून, तर हा मॉलिक्यूल बी लेअरमध्ये आला आणि इथे बी लेअरमध्ये ना एक दुसरा मॉलिक्यूल होता. कुठले बी लेअरचे मॉलिक्यूल्स होते आणि हा मॉलिक्यूल बी लेअरचा जो मॉलिक्यूल होता तुमचा, हा जो मॉलिक्यूल तुम्हाला दिसतोय बी लेअरचा जो मॉलिक्यूल होता, तर हे बी लेअरचे मॉलिक्यूल्स असतील आणि हा सी लेअरचा मॉलिक्यूल बी लेअरमध्ये आला तर सी मधला बी लेअरमध्ये आला तर हा मॉलिक्यूल काय होईल, बी लेअरच्या मॉलिक्यूलवरती कोलाइड होऊन जाईल आणि त्यामुळे त्याची जी वेलॉसिटी असेल ती काय होऊन जाईल, डिक्रीज होऊन जाईल, कमी होऊन जाईल. म्हणजे लार्ज नंबर ऑफ मॉलिक्यूल्स जर एकमेकांवरती कोलाइड झाले तर त्यांची वेलॉसिटी काय करून देतील, कमी करतील. पण कोलिजन आहे ना, हा मॉलिक्यूल जर दुसऱ्या मॉलिक्यूलवरती आदळला, ठीक आहे, आणि ह्याची वेलॉसिटी कमी आहे, ठीक आहे, हा स्लो येतोय आणि हा खूप फास्ट येतोय, हा याला पण मूव्ह करेल पण काय की ह्याची व्हेलॉसिटी पण कमी करून देईल ना. ठीक आहे. म्हणून दॅट इज द रिझल्ट द ट्रान्सफर ऑफ मुवमेंट. याच्यामुळे काय होईल, दॅट इज ॲव्हरेज द मॉलिक्यूल पासिंग फ्रॉम सी लेअर टू लेअर बी विल बी मूव्हिंग टू फास्ट लेअर अ न्यू लेअर बाय अन अमाऊंट dv. कुठल्या वेलॉसिटीने, dv वेलॉसिटीने मूव्ह करेल अँड विल स्लो डाऊन. ॲज अ रिझल्ट द कोलिजन विथ द मॉलिक्यूल इन द लेअर बी मुळे, ठीक आहे, लेअर बी मध्ये कोलाइड होऊन जाईल. सो द रिझल्ट इज ट्रान्सफर ऑफ मोमेंटम. काय करून देतील हे, आता ह्याने जर ह्याला ठोकलं ना तर काय जनरेट होईल, मोमेंटम जनरेट होईल. मोमेंटम मुळे हा पण ट्रान्सफर होईल पुढे. ठीक आहे. तर द रिझल्ट इज द ट्रान्सफर ऑफ मोमेंटम फ्रॉम रास्टर मुव्हिंग लेअर सी टू देअर नेबरिंग स्लोअर मुव्हिंग लेअर मध्ये. ठीक आहे. मोमेंटम कुठे ट्रान्सफर होत आहे, सी मधून स्लोअर मॉलिक्यूलच्या लेअर मध्ये काय होत आहे, स्लोअर लेअर जी आहे त्याची नेबरची जवळची लेअर मध्ये काय होईल, ती मोमेंटम ट्रान्सफर होऊन जाईल. सो सच ॲज कुठली लेअर ती बी लेअरमध्ये तो ट्रान्सफर करणार आहे. अँड द इव्हेंच्युअली टू प्लेट एक्स कुठे ट्रान्सफर करेल, ॲट दिस, म्हणजे असं इथून इथे, इथून इथे आणि इथून डायरेक्टली प्लेट एक्स पर्यंत ते ट्रान्सफर होऊन जाईल. म्हणजे बेसिकली याचं म्हणणं हे आहे की दॅट इज हा म्हणतो इट कॅन बी शोज अस सच ॲज द because the original source because of the original source of this transformation of momentum is plate y. ठीक आहे ना. ही मोमेंटम कोण ट्रान्सफर करत आहे, ऍक्च्युली मुवमेंट कोणाकडे, व्ही कडे, म्हणजे वाय लेअर कडे, प्लेट कडे, तर ती मूव्ह करते. तर ती प्लेट काय करेल, एक्स प्लेट पर्यंत मोमेंटम ट्रान्सफर करते ना. ठीक आहे. तर वाय प्लेट ही एक्स प्लेट पर्यंत मोमेंटम ट्रान्सफर करत असेल. सो बिकॉज द ओरिजिनल सोर्स ऑफ द मोमेंटम इज प्लेट, काय होता, सोर्स कोण होता, वाय होता. सो द ओव्हरऑल रिझल्ट काय, ट्रान्सफर ऑफ मोमेंटम कुठून, प्लेट वाय टू प्लेट एक्स पर्यंत काय होत आहे, मोमेंटम ट्रान्सफर होत आहे त्या पद्धतीने. सो इफ देर आर नो एक्सटर्नल फोर्स, जर मी कुठलाही एक्सटर्नल बाहेरून कुठलाही फोर्स नाही लावला अप्लाइड, इस मोमेंटम ट्रान्सफर होल काय करेल, तो रिड्यूस करून देईल. ठीक आहे ना. रिड्यूस द स्पीड ऑफ कोणाचा, वायचा स्पीड पण कमी करून देईल ना. सो इट टू झिरो विथ रिस्पेक्ट टू द प्लेट एक्स, काय करेल, प्लेट एक्सच्या रिस्पेक्टमध्ये तो झिरो करून देईल. अँड देन द रिडक्शन इन द वेलॉसिटी काय होईल, वेलॉसिटीमध्ये रिडक्शन होईल. अँड द मॉलिक्यूल इन द डिरेक्शन ऑफ द लॅमिनार फ्लो इज ड्यू टू द फॅक्ट दॅट देअर इज इन अ डिरेक्शन आफ्टर कोलिजन आर रँडम. ठीक आहे ना. काय होईल, रिडक्शन इन द वेलॉसिटी, वेलॉसिटीमध्ये काय होईल, रिडक्शन होईल. मग of the molecules in the direction of the laminar flow is due to the fact that कुठले डिरेक्शन आफ्टर कोलिजन आर रँडम, त्यांची डिरेक्शन काय होऊन जाईल, रँडम होऊन जाईल कोलिजन नंतर. आता हा जर सरळ चालला गेला होता, तर इथे जर ऑब्जेक्ट असेल तर ह्याला जर ठोकला गेला तर हा काय करून देईल, याची डिरेक्शन चेंज करून देईल. याची ही डिरेक्शन होती ना, तिथे कोलाइड झाल्यानंतर हा कुठेतरी इकडच्या डिरेक्शनमध्ये चालला जाईल कोलिजन झाल्यानंतर, म्हणजे डिरेक्शन चेंज होईल, रँडम डिरेक्शन इथे कुठेतरी करून देईल. सो रिझल्ट इज अन इन्क्रीज इन द थर्मल एनर्जी. सांगतो, जर कुठलाही ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर ठोकला असेल तर त्याच्यामध्ये एक एनर्जी तयार होते.
इथे काय होतं, जाऊ द्या हे तर थोडंसं वेगळं आहे, कोलिजनमुळे तुम्हाला समजत नसेल, पण सांगतो. जर एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टवर जर तुम्ही घासला तर काय होईल, फ्रिक्शन जनरेट होतं, आणि फ्रिक्शन सोबत जर तुम्ही तिथे हात लावला तर काय होतं, गरम होतं. ठीक आहे ना. हे गरम होण्याचं काम काय, रिझल्ट इज द इन्क्रीज इन द थर्मल एनर्जी. कुठली एनर्जी इन्क्रीज होते, थर्मल एनर्जी ऑफ द फ्लुइड. म्हणजे तसंच एक मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूलवरती आदळल्यानंतर कुठली एनर्जी, थर्मल एनर्जी जनरेट होते. काय होते, इन्क्रीज होते ऑफ द फ्लुइड ॲट द कॉस्ट ऑफ एन मॅक्रोस्कोपिक कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. तर मायक्रोस्कोपिक कायनेटिक एनर्जीच्या फॉर्ममध्ये इन इट्स लिक्विड देअर इज अन ॲडिशनल काय, स्ट्रॉंगर. जर लिक्विडचा तुम्ही याच्यामध्ये विचार केला तर स्ट्रॉंगर इंटरॅक्शन बिटवीन द मॉलिक्युल्समध्ये, लिक्विडमध्ये जास्त इंटरॅक्शन असतं ना, कारण ते खूप जवळ असतात लिक्विडमध्ये, इन अँड ॲडजसंट लेयर, बट ड्यू टू इंडियन इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनमुळे. सो जर तुम्ही जर बघितलं तर लिक्विड आणि गॅसेसमध्ये जरासा तुम्हाला फरक दिसेल, कारण गॅसेसचे मॉलिक्युल थोडेसे वेगवेगळे असतात, दूर तुम्हाला दिसतात. ॲज अ रिझल्ट देअर इज अन ट्रान्सफर ऑफ मोमेंटम फ्रॉम फास्टर मुव्हिंग लेअर टू द स्लोअर मुव्हिंग लेअर. ठीक आहे ना. म्हणजे फास्टर मुव्हिंग लेअरपासून स्लोअर मुव्हिंग लेअरपर्यंत काय होतं, मोमेंटम ट्रान्सफर होतं टू स्लोअर मुव्हिंग लेअर, विच रिझल्ट ॲज अ व्हेस्कस ड्रॅग. त्याचा रिझल्ट काय, हा आपला व्हेस्कस ड्रॅग आपण याला कन्सिडर करतो. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस. आफ्टर दॅट व्हॉट एव्हर द टॉपिक वी कॅन बी डिस्कस, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.